आपल्या सरकारला 12 वर्ष पूर्ण झालेले, 2014, 19 आणि 24. आणि हा 12 वर्षाचा प्रवास हा आपल्या सर्वांच्या समोर मांडण्याची जबाबदारी ही भारतीय जनता पार्टीने माझ्याकडे दिली. आमच्या बैठकीत ज्यावेळेस चर्चा झाली, हा प्रवास सांगत असताना अजितरावांनी काही मुद्दे सांगितले जिल्हा म्हणून पाहत असताना, आणि काही मुद्दे आम्ही आपल्याकडे देणार. पण मी आपल्याला आवर्जून सांगतो, ज्यावेळेस आम्ही ग्रामीण भागात जातो, ग्रामीण भागात गेल्यानंतर आपल्या सरकारने केलेली कामं सांगण्याचा प्रयत्न करतो. एखादा मुद्दा आमच्याकडनं राहून जातो, पण ग्रामीण भागातला जो सर्वसामान्य शेवटचा जो एखादा व्यक्ती असतो, हा सांगतो की बाबा ह्याही गोष्टीचा लाभ आम्हाला सरकारने दिलेला आहे. एक उदाहरण, आता ज्यावेळेस आपलं सरकार 2024ला आलं, पहिलं काम देशाच्या पंतप्रधानांनी जर काय केलं असेल, तर जे आपल्या शेतकऱ्यांसाठी PM किसान सन्मान निधी होता, त्याच्यावरचा पहिली सही देशाच्या पंतप्रधानांची. म्हणजे हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार, शेतकऱ्यांच्या हितामध्ये काम करणार. आरोग्याच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं, आजपर्यंत जवळपास 58 कोटीपेक्षा अधिक जणांना आपल्या सरकारने जे विविध योजना केली, त्याच्यातून आरोग्याच्या विषयामध्ये त्यांना मदत किंवा सहकार्य करण्याचं काम आपल्या सरकारने त्या ठिकाणी केलं. या सर्व गोष्टी होत असताना शेतकरी येतो, युवक येतात, महिला येतात. लखपती दीदी योजनेच्या अंतर्गत जर पाहिलं आपण, जवळपास 3 कोटीपेक्षा अधिक तुमच्या भगिनींना ह्याच्यातून सहकार्य करण्याचं काम आपल्या सरकारने त्या ठिकाणी केलेलं. सोलार योजना, सोलारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये घरावर 1 कोटी जणांना, या 1 कोटी जणांच्या घरांवर आपण सोलार पॅनल्स त्या ठिकाणी लावण्याचं काम देखील आपल्या सरकारच्या माध्यमातून झालेलं. अजितरावांनी सांगितलं की दळणवळणची व्यवस्था, पूर्वीची दळणवळणची व्यवस्था आणि आत्ताची दळणवळणची व्यवस्था जर आपण पाहिली, निश्चित ह्यामध्ये जो बदल घडला हा देखील आपण आवर्जून सांगू शकतो. लातूर जिल्ह्यामध्ये 2014च्या पूर्वी एक देखील राष्ट्रीय महामार्ग आपल्या जिल्ह्यामध्ये नव्हता. आज जर आपण पाहिलं की 4 राष्ट्रीय महामार्ग त्या ठिकाणी आपल्याला वापरण्यात येत आणि 2 राष्ट्रीय महामार्ग प्रगतीपथावर आहे. रस्त्याच्या बाबतीमध्ये बोलायचं जर म्हटलं आपण, की दळणवळणच्या बाबतीमध्ये बोलायचं म्हटलं, तर ह्यामध्ये आपल्या राज्य सरकारने देखील जो पाऊल उचललेला आहे, की जसं आपल्याला फक्त समृद्धी हायवे हा आपल्याला माहिती आहे, पण राज्य सरकारने उचललेला जो पाऊल आहे, आपल्या भागातील आम्हाला वाटायचं, बऱ्याच वेळेस आम्ही मुख्यमंत्री महोदयांना भेटल्यावर बोलायचं की समृद्धी हा विदर्भ आणि मुंबईला जोडणारा रस्ता झाला, पण मराठवाड्याशी संबंधित असणारे आमचे जे लोक आहेत, आम्हाला जर जे फायनान्शियल कॅपिटल आहे तिथं जोडायचं असेल तर. आणि गेल्या अधिवेशनमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याची घोषणा देखील केली. केंद्राकडे असणाऱ्या सर्व परवानग्या, एखादा राष्ट्रीय महामार्ग किंवा एखादा आपण असा ग्रीन कॉरिडॉर हा रस्ता जात असताना आपल्याला केंद्राच्या ज्या परमिशन्स लागतात, हे सर्व परमिशन्स माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केंद्रांकडनं घेतलेल्या आहेत. हा रस्ता मुंबई ते थेट हैदराबादला जोडणारा, म्हणजे कल्याण ते थेट, आणि हा मार्गे लातूर असा जाणारा, हैदराबादला जाणारा रस्ता हा देखील आपल्याला माननीय पंतप्रधान आणि मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून आपल्याला आले. आज आर्थिक आपण जगातल्या आर्थिक परिस्थितीवर ज्यावेळेस पाहिलं, तर आज आपल्या देशामध्ये ज्या युद्धाच्या नंतर जी परिस्थिती, आज देखील युद्धाच्या परिस्थितीमध्ये आपल्या देशामध्ये एक स्टेबिलिटी दिसून येण्याचं काम जे आहे, याचं श्रेय जर कुणाला जात असेल तर ते देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांना. ज्या कंपनी, ज्या रेटिंग देणाऱ्या ज्या संस्था आहेत, रेटिंग देणाऱ्या ज्या काही संस्था आहेत, ह्या संस्थेनी
जगातली सर्वात लोकप्रिय व्यक्ती म्हणून माननीय मोदी साहेबांचा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. त्याचसोबत 75% जे मार्किंग असते ही आपल्या सरकारला ह्या जागतिक स्तरावर काम करणाऱ्या जे NGOs असतील यांनी देखील आपल्या सरकारला दिलेली आहे. मग ही मार्किंग कशाच्या आधारे असते की ज्या भागामध्ये जो गरिबीचा स्तर असतो तो उंचवण्यामध्ये ज्या देशाची वाटचाल अधिक असेल ह्याच्यावर ही मार्किंग दिली जाते. तर 25 कोटीपेक्षा अधिक लोकांना बिलो पॉवर्टी लाईन पासून वर उचलण्याचं काम हे माननीय मोदी साहेबांच्या सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे. त्यामुळे हे सरकार फक्त पूर्वीसारखं एखादं वचन आश्वासन देणारं सरकार नाही, हे कामं पाहणार आहे. तिसऱ्यांदा ज्यावेळेस सरकारला निवडून देतात हे कामं पाहून जनतेने, देशातल्या जनतेने तिसऱ्यांदा आपल्या या सरकारला संधी दिलेली आहे. आणि ही संधी मिळाल्यानंतर आज जगावर जे आर्थिक मंदीचं जे एक सावट आहे ह्याच्यातून आपल्या देशाला स्थिर ठेवण्याचं काम देखील माननीय मोदी साहेबांनी त्या ठिकाणी करत आहेत. हे देखील आपल्या सर्वांना म्हणजे आपण पाहत असाल, अनेक जण आज नेटवर जर गेल्यानंतर आपण सर्च केल्यानंतर आपल्या लक्षात येईल जे युरोप खंडातले जे देश आहेत अशा अनेक देशांची म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती जर पाहिली की काही देशांना असं म्हटलं जाते की देश बाहेर विकायला निघालाय. म्हणजे एवढी भयान परिस्थिती अर्थकारणामध्ये या देशाची झाली. मी काल एक फार विचित्र स्टेटमेंट ज्यावेळेस मला वाचण्यात आलं, मी देशाचा उल्लेख करत नाही, पण युरोप खंडातल्या एका देशाचं त्याच्या आर्थिक परिस्थितीवर त्याचा उल्लेख तिथल्या पत्रकारांनी असा केला होता की आमच्या देशामध्ये सेक्स फॉर सँडविच अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. हे आज हे फार भयान परिस्थिती. ह्या सगळ्या परिस्थितीवर आपण जर बघत असताना आपल्या देशामध्ये अर्थकारण आणि बाकीची परिस्थिती व्यवस्थित ठेवण्याचं काम देशाच्या नेतृत्वाने केलेले. त्यामुळे हे सरकार आपलं सरकार आणि ह्या सरकारच्या माध्यमातून विविध ज्या काही योजना असतील त्या सर्व योजना सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचं काम, शेतकरी, महिला, युवक ह्यांच्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी सरकार करत आहे. रेल्वेच्या बाबतीत काय जनतेची जी मागणी आहे किंवा जनतेची इच्छा आहे, लातूर मुंबई एकच आहे. 12 वर्षात काही फरक पडणार झालं तर उलट ती लातूर मुंबईची लातूर बिदर नाही. आणि दुसरी गोष्ट अशी लातूर पुणे कनेक्टिव्हिटी ही सकाळी आहे, हडपसर पर्यंत आहे. म्हणजे लातूर हडपसर जेवढं तिकीट आहे तेवढं त्या हडपसर करून पुण्यात जायला तेवढे पैसे लागेल. हा जो मुद्दा आहे किंवा लातूर मुंबई आणि दुसरं पाहिलं तर 3 महिना 2 महिने आधी सगळं तिकीट फुट होतात. याबाबतचा काही प्रयत्न म्हणा किंवा काही टार्गेट काही करताय का? नाही, आपण या विषयाच्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आपण निवेदन केलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण माननीय रेल्वे मंत्री महोदयांकडे देखील हा विषय पोहोचवलेला आहे. मला सांगताना निश्चितपणे आनंदच होईल. नव्या 5 म्हणजे आता ही घोषणा मला करता येत नाही, पण नव्या 5 रेल्वे हे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या प्रयत्नातून आपल्या लातूरला त्या ठिकाणी मिळणार आहेत. त्याच्यातली एक वंदे भारत देखील आपल्याला लातूरसाठी त्या ठिकाणी त्यांनी प्रस्तावित केलेली आहे. त्यामुळे निश्चितपणे आपल्या ज्या भावना आहेत ह्या 29च्या पूर्वी ह्या सर्व ह्या 5 रेल्वेच्या माध्यमातून एक त्याच्यातली रेल्वे आता जी सुरुवात होणार आहे ती कल्याणपर्यंतचीच आपल्याला पहिला जी असणार आहे ती लातूर कल्याण. म्हणजे जे एक्स्ट्रा आपल्याला टायमिंग मॅच न होत असल्यामुळे आत्ताच्याही रेल्वेला आपण जर पाहिलं बऱ्याचदा मुंबईला पोहोचत असताना आपल्याला देखील उशीर होतो. एक टाइम जर मिस झाला, एखादा स्लॉट मिस झाला तर आपली रेल्वे मागाने ती 9:30-10 पर्यंत पोहोचली जाते. तर निश्चितपणे एक रेल्वे कन्फर्म टाइममध्ये आणि एक एक्स्ट्रा रेल्वे ही देखील दिली जातील. 5 नव्या रेल्वे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या प्रयत्नातून आपल्याला मिळणार आहे.